हळूहळू हे छोटे वाद मोठ्या भांडणात बदलले आणि एक दिवस ही दुश्मनी भयंकर लढाई रूपांतरित झाली. एका जंगलात हत्ती आणि जंगलाचा राजा सिंह यांच्यामध्ये भयंकर लढाई झाली. ही लढाई महिने चालली आणि शेवटी सिंह मारला गेला. सिंह मारला गेल्यानंतर जंगलात कोणताही राजा उरला नाही. सिंहाची पत्नी सिंहीण आपल्या 2 लहान पिल्लांना घेऊन जंगलातील भयंकर प्राण्यांपासून वाचत एका झुडपात लपून छपून राहू लागली. रात्रीच्या अंधारात ती छोटे मोठे शिकार करून आणायची आणि त्याने आपल्या पिल्लांचे पोट भरायचे. काळ पुढे सरकत होता. सिंहाची पिल्ले लपून राहताच मोठी झाली. लपून लपून जगण्यामुळे ती दोघेही खूपच भित्रे बनले. इतके भित्रे बनले की झुडपात बकऱ्यांच्या चालण्याच्या आवाजानेच ते घाबरू लागले. ते पिल्लू घाबरून तडक आपल्या आईकडे गेला. त्यातील एक पिल्लू म्हणतं, आई, मी शेजारच्या झुडपात एखाद्या प्राण्याच्या चालण्याचा आवाज ऐकला. मी लगेच तिथून पळून आलो आई, नाहीतर त्याने माझ्यावर हल्ला केला असता. आपल्या मुलाला इतका भित्रा पाहून त्याची आई खूप चिंतेत पडली. बाळा, काही दिवसात तुला या जंगलाचं राज्य सांभाळायचं आहे आणि आत्तापासूनच तू इतका भित्रा झालास. तुझ्या वडिलांनी या जंगलाच्या भल्यासाठी अनेक लढाया केल्या आणि रणांगणात शहीद झाले. त्यांचा मुलगा इतका भित्रा कसा असू शकतो? असा भित्रा राजा हे जंगल कसं सांभाळणार? मी भित्रा नाही आई. मी भयंकर प्राण्यांपासून दूर पळून माझी स्वतःची रक्षा केली आहे आणि आत्मरक्षा करणे भित्रे पण नसते आई. ए देवा, या मुलांना मी कसं सांभाळणार? कसं सशक्त बनवणार? या जंगलासाठी एक योग्य राजा कसा बनवणार? असं म्हणून सिंहीण खूप चिंतेत पडली. वेळ पुढे सरकत गेला. एके दिवशी झुडपाजवळून आई मुलगा जात होते तेव्हा त्यांना एक कोल्ह्याच्या पिल्लाचा रडण्याचा आवाज आला. आवाज ऐकता सिंहीण एका कोपऱ्यात थांबली आणि आपल्या मुलाला म्हणाली, बाळा, त्या झुडपाजवळ जाऊन पहा. तिथे कोल्ह्याची पिल्ले तर नाहीत ना? मला त्यांचा आवाज येतोय. पण आई, मी एकटाच कसा जाऊ? जर त्याने माझ्यावर हल्ला केला तर? आई, तिथे जाणं धोक्याचं आहे. बाळा, मी तुझ्या मनातील ही भीती काढून टाकू इच्छिते. विसरू नकोस की तू सिंहाचा मुलगा आहेस आणि सिंहाचा मुलगा असा घाबरत नाही. पण आई, मी एकटा जाणार नाही. तू एकटा कुठे आहेस बाळा? मी इथूनच तुझ्यावर लक्ष ठेवेत. मी तुला काही होऊ देणार नाही. आता बोलणं बंद कर आणि जा. पाहून ये की तिथे कोल्ह्याचीच पिल्ले आहेत ना? खात्री करून ये. सुरुवातीला सिंहाच्या पिल्लाला एकटं पुढे जाण्याची हिंमतच झाली नाही. पण दिवसाचा उजेड आणि आईचा आधार पाहून तो हळूहळू दबक्या पावलाने झुडपाकडे गेला. त्याने एका कोपऱ्यातून डोकावून पाहिले तर त्याला कोल्ह्याचे 3 लहान पिल्लं दिसली. तेवढ्यात अचानक कोल्हा जंगलातून तोंडात मांसाचा तुकडा घेऊन झुडपाकडे येऊ लागला. अरे, हा कोल्हा माझ्याच दिशेने येतो आहे. जर मी दिसलो तर तो मला जिवंत सोडणार नाही. असा विचार करता सिंहाचं पिल्लू लगेच तिथून पळून गेलं. दुरून हे सगळं पाहणाऱ्या सिंहिणीला आपल्या मुलाच्या या वागण्याचा खूप राग आला. थापा टाकत सिंहाचं पिल्लू आईजवळ आलं. आई, तिथे एका कोल्हीने 3 पिल्लांना जन्म दिला आहे, पण तिच्यासोबत एक कोल्हाही आहे. तू कसला सिंह आहेस रे? एका कोल्ह्याला घाबरलास? आपल्या वडिलांची थोडी तरी लाज ठेवायचीस. आता जोपर्यंत तू कोल्ह्याचं पिल्लू मारून आणत नाहीस ना, तोपर्यंत माझ्याशी बोलू नको. जा इथून. असं म्हणून आईने त्याच्याकडे पाठ फिरवली. दरम्यान सिंहाच्या पिल्लाचा पाठलाग करत आलेल्या कोल्ह्याने दोघांचं संभाषण ऐकलं. घाबरलेला कोल्हा झुडपात आपल्या पत्नीपाशी गेला आणि सगळं काही तिला सांगितलं. तुम्ही काळजी का करता? आजची रात्र आपण कशी तरी आपल्या पिल्लांचं रक्षण करू. उद्या सकाळपर्यंत काही ना काही तरी उपाय नक्की मिळेल.
असं ठरवून कोल्हा आणि कोल्हीन संपूर्ण रात्र जागून पिल्लांचं रक्षण करत राहिले. सकाळची पहिली किरण पडताच कोल्ह्याच्या डोक्यात एक युक्ती आली. इकडे सिंहाचं पिल्लूही वाट पाहत होतं की कोल्हा बाहेर कधी जाईल आणि त्याच्या मागे जाऊन तो पिल्लावर हल्ला करून आईला खुश कसा करेल. थोड्या वेळाने कोल्हा आपल्या बायकोला म्हणाला, मी जसं सांगतो तसं कर. आपली युक्ती यशस्वी झाली तर आपण सिंहापासून सुटका करून घेऊ. असं म्हणत त्याने तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि थोड्याच वेळात झुडपा बाहेर उभा राहिला. मग कोल्हीने आपल्या पिलांना रडवायला सुरुवात केली. पिल्लांच्या रडण्याचा आवाज ऐकताच सिंहाचं पिल्लूही सावध झालं. आता कोल्हा बाहेर येईल. तो जसा बाहेर येईल मी जाऊन पिल्लांना पकडेन. तो असा विचार करतानाच कोल्ह्याने मोठ्या आवाजात आपल्या बायकोला विचारले, काय झाले? पिल्लं का रडतायत? अजून कशी गप्प होत नाहीयेत? झुडपातून कोल्हिणीचा आवाज आला. अहो, काल तो सिंह मारला होतास ना तुम्ही? त्याचं मांस आता शिळं झालं आहे. आता ही पिल्लं ताज्या सिंहाच्या मांसाची मागणी करत आहेत. त्यांना ताज्या सिंहाच्या मांसाची आवड लागली आहे. ठीक आहे, त्यांना शांत कर. मी बघतो आसपास एखादा सिंह दिसतो का. दिसला तर त्यालाच मारून आणतो. हे ऐकताच सिंहाचं पिल्लू घाबरून तिथून पडत पडत वेड्यासारखा पळू लागला. त्याच्या मागे त्याची आईही त्याचं रक्षण करण्यासाठी धावत पळत सुटली. धावता धावता सिंहाचं पिल्लू आणि सिंहीण जंगलापासून खूप दूर निघून गेले. पुन्हा कधीच त्या जंगलात परत आले नाही. भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव माणसाला स्वतःच्या शक्तीपासून दूर नेतो.